गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. वेळापूर तालुका निफाड येथे शिवकालीन युद्ध कला भव्य मर्दानी खेळ व स्वरक्षण शिबिराची सांगता माजी सरपंच नारायण पालवे यांच्या अध्यक्षतेखाली झाली आहे. विशेष अतिथी अतु काळे साहेब, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश निफाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलाय. सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची पालखीत हलगीच्या ठेक्यावर मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांनी पालखीवर पुष्पवृष्टी करत स्वागत केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शस्त्रपूजन करून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शिबिराविषयी पालकांनी मनोगत व्यक्त केले व सूचीबद्ध नियोजनाबद्दल आयोजकांचे आभार मानले. शिबिरार्थी मुलांचे प्रात्यक्षिक लाठीकाठी, तलवार, भाला, पट्टा, दांडपट्टा, पाट्याच्या साह्याने काकडी कापणे, लाठीने नारळ फोडणे, पट्ट्याच्या साह्याने लिंबू कापणे असे भव्य मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आलं. सव्यासाची गुरुकुलचे मुख्य आचार्य लखन जाधव गुरुजी यांनी 2008 मध्ये 40 मिनिटात 2803 लिंबू पट्ट्याच्या साह्याने कापून गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड केला असल्याचं सांगितलंय. शिबिरात 41 मुले तर 46 मुलींनी सहभाग घेतला होता. उपस्थित मान्यवरांनी शिबिरातील प्रात्यक्षिके पाहून आयोजकांना शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यानंतर मुलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं. यावेळी राहुल मुळीक साहेब, निवासी नायब तहसीलदार निफाड, प्रवीण ठाकरे अध्यक्ष निफाड वकील संघ, रामनाथ शिंदे सचिव निफाड वकील संघ, केदू श्रीपद शिंदे, केदू व्ही शिंदे, बाजीराव शिंदे, विठ्ठल शिंदे विकास संस्था चेअरमॅन सौ रत्नमाला शिंदे तसेच वेळापूर ग्रामस्थ उपस्थित होते. समारोपीय प्रात्यक्षिके बघण्यासाठी वेळापूर व परिसरातील महिलांनी उपस्थिती लक्षणीय ठरली. मर्दानी खेळ व स्वरक्षण याबद्दल प्रमुख पाहुणे म्हणून काळे साहेब यांनी सांगितले की सर्वांनी शिबिराचा लाभ घ्यावा. महिला अत्याचार कमी करायचे असेल तर हे शिबिर गावागावात राबवावे असे प्रतिपादन उपस्थित पालक व प्रशिक्षणार्थी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षक म्हणून सूरज नलावडे, पराग दादा, पवन शिंदे, तन्वी काळे यांनी प्रात्यक्षिक केले. भव्य मैदान, आकर्षक रोषणाई व सुमधुर साऊंड सिस्टीम याचे मुख्य आकर्षण होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट केशव शिंदे व समालोचक ॲडव्होकेट शुभांगी शिंदे, गणेश ठाकरे तर आभार सचिन शेलार सरांनी केले. एस मराठी न्यूजसाठी शरद लोहकरे, लासलगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.